शासन हो या प्रशासन हो, इसमें न कोई दुशासन हो, काम हो सब भलाई के, सबके लिए सुखासन हो. एक वेलफेअर स्टेट किंवा एक आदर्श राज्य अशी जी संकल्पना असते त्याचं हे चित्र आहे. एखादं राज्य चालवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा ही फार मोलाची कामगिरी बजावत असते. या प्रशासकीय यंत्रणेत अनेक असंख्य असे अधिकारी असतात जे आपल्या कामाची छाप सोडत असतात आणि राज्य नावाचा हा अजस्त्र गाडा पुढे जात असतो. अशाच एका अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी आपल्यासोबत आज आहेत आणि आपण बाईसाहेब या नवरात्रीनिमित्त विशेष एपिसोडमध्ये त्यांच्याकडून त्यांच्या संघर्षाची कहाणी जाणून घेणार आहोत, त्यांच्या प्रशासकीय अनुभवांबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्या कशा आहेत हे जाणून घेणार आहोत. निधी चौधरी आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, आपलं NDTV मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. बाईसाहेब या कार्यक्रमामागची आमची थीम ही होती की महिला प्रशासकीय अधिकारी ज्या राज्य नावाचा हा अजस्त्र गाडा चालवत असतात, आपल्या अनुभवांनी तो पुढे नेत असतात. तुम्ही रायगड कलेक्टर किंवा मुंबई सब कलेक्टर या सगळ्या माध्यमातून एक कामाची स्वतःची छाप पाडली. यातून तुम्ही एक तुमचं नाव सर्वांच्या मुखी झालेलं आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला एखादा IAS अधिकारी व्हावं किंवा IPS अधिकारी व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुम्हाला हे पहिल्यांदा केव्हा वाटलं की आपण एक सनदी अधिकारी बनावं? मी माझ्या कॉलेजमध्ये ज्यावेळी होती पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची स्टुडंट होती, लोकप्रशासनची, आणि त्यावेळी मला थोडाफार माहिती झाली होती की IAS अधिकारी काय करतात, जिल्हाधिकारीचे काम काय आहे. माझे एक प्रोफेसर होते नाथुराम ठाकाजी, आणि ते मला अनेकदा सांगायचे NSSची ॲक्टिव्हिटीमध्ये. मी तिथे स्टुडंट युनियनमध्ये सुद्धा होती आणि ते मला जिल्हाधिकारी साहेब म्हणून कलेक्टर साहेबा. त्यावेळी मूळतः एक स्वप्न की मी कधीतरी ही परीक्षा नक्कीच देईल. पण मी राजस्थानमध्ये ज्या क्षेत्रातून आलेली होती, सर्वात प्रथम मला स्वतःच्या पायावर उभे व्हायचे होतं, जेणेकरून कुठल्याही लहानपणात लग्न वगैरे होणार नाही. म्हणून मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जॉब केली. नंतर इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस UPSCच्या माध्यमाने सिलेक्ट झाली आणि 2012मध्ये मी IASमध्ये जॉईन झाली. पण पहिल्यांदा हे स्वप्न तुम्ही केव्हा पाहिलं असं जेव्हा मी तुम्हाला म्हणतो तेव्हा मला असं एक वाचल्याचं आठवतं आहे की तुमची एक बहीण पहिल्यांदा IPS ऑफिसर झाली आणि त्यातनं तुम्ही प्रेरणा घेतली. खरं तर तुम्ही या अगोदर रिझर्व्ह बँकेत मॅनेजर पदावर काम केलं होतं, मोठ्या पदावर होतात, लग्न झालेलं होतं, एक सेटल्ड आयुष्य जे म्हणतात ते तुम्ही त्यावेळेला जगत होतात. असं असताना पुन्हा एकदा नव्यानं उर्मी तुमच्यात दाटून आली, त्याला काय कारण ठरलं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून मी चेन्नईमध्ये आणि कोलकातामध्ये काम करत होती आणि माझी बहिणीच्या IPSमध्ये सिलेक्शन झालं होतं. ती माझ्यापैकी 1.5 वर्ष लहान आहे आणि तिने मला परत मोटिवेट केला. ग्रॅज्युएशनमध्ये एक स्वप्न जागला होता, पण परत रिझर्व्ह बँकमध्ये एक चांगली नोकरी होती आणि कलकत्ता, चेन्नईसारखा मोठ्या शहरामध्ये मी राहत होती. माझे मिस्टरसुद्धा रिझर्व्ह बँकमध्ये होते, तर कुठेतरी तो स्वप्न मी विसरून गेली होते. आणि माझी बहिणीने मला परत ती आठवण करून दिली आणि त्यावेळी मी गरोदरसुद्धा होते. तर रिझर्व्ह बँकसारखी मोठ्या बँकमध्ये चांगली नोकरी करत असताना आणि लग्न झाल्यानंतर आणि एक मुलं होणार आपल्याला, त्यावेळी तिने मला कन्व्हिन्स केलं की नाही, तू एकदा तरी परीक्षा लिही. आणि मी एकदा परीक्षा लिहिली आणि माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसमध्ये झाला. नंतर इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये मी जॉईन केली. तिची प्रेरणा नक्कीच कॉलेजमध्ये जी एक चिंगारी होती त्याला ज्वालाचं स्वरूप जे आहे ती नक्कीच तिची प्रेरणाने दिली होती. दुसरं असं आहे की परीक्षा म्हटली की भल्याभल्यांना घाम फुटतो. म्हणजे एकदा परीक्षा देणं आणि त्यातही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम UPSC सारखी असेल किंवा बँकिंगच्या एक्झाम्स असतील, तुम्ही दोनदा तो प्रयत्न केला आणि 2 वेळा तुम्ही यश मिळवलं. काय नेमकं नियोजन तुम्ही अभ्यासाचं केलं होतं? पहिली तर हे की फक्त UPSCची मी दिली नाही, कारण मी माझ्या ग्रॅज्युएशननंतर SSCची परीक्षा दिली, CPOची दिली, टॅक्स असिस्टंटची दिली. जसं मी सांगितले की प्रथमदा स्वतःच्या पायावर उभे व्हायचे होतं आणि नंतर स्वप्नाची भरारी काढायची होती. म्हणून काही परीक्षा मी उत्तीर्णसुद्धा झाली नव्हती. काही परीक्षामध्ये फेल झाली, काही परीक्षा उत्तीर्ण झाली. SSCमध्ये सेक्शन ऑफिसर म्हणूनसुद्धा मी CAGमध्ये जॉईन केली होती. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पूर्वी राजस्थान स्टेट कोऑपरेटिव्ह बँकमध्ये सुद्धा सिनियर मॅनेजर म्हणून माझी जॉईनिंग होती. तर अशा विविध परीक्षाची तयारी केली. काही परीक्षा उत्तीर्ण झाली, काहीमध्ये यश मिळवला नाही.
पण UPSCची तयारी ज्यावेळी मी केली तोपर्यंत माझ्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 4 वर्ष कामाचा अनुभव मला मिळाला होता. पण जसं आता तुम्ही सांगतात की एक स्ट्रॅटेजी जे UPSCची तयारीसाठी लागते. अनेक मुलं देशभरातून कोचिंगसाठी कधी दिल्ली जातात, पुण्याला जातात किंवा बेंगलोर, हैदराबाद, चेन्नईला जातात. माझ्याकडे ती संधीसुद्धा नव्हती बिकॉज मी माझ्या लहान बाल होणार होता. तर मी घरीच बसून जॉब करतानाच माझी तयारी केली होती. म्हणून फोकस होता सिलेक्टिव्ह बुक्स वाचण्याच्या आणि त्या सिलेक्टिव्ह बुक्सला 2 ते 3 रिव्हिजन करून घेण्याच्या. तुमचा काय अनुभव आहे तुमच्या बालपणापासून तुमचं अपब्रिंगिंग जे झालेलं आहे, तुमचं जे पालनपोषण झालं आहे, तुमचे आईवडील असतील आणि नंतर तुमच्या पतीकडून तुम्हाला जो एक सपोर्ट मिळाला, काय अनुभव होता हा सगळा थ्रू आउट तुम्ही IAS बनण्यापर्यंत? तुम्ही जसं सांगितलं राजस्थानच नव्हे, नॉर्थ इंडिया किंवा देशभरात सुद्धा तशीच अवस्था आहे. जरी आपण एकूणच ग्रामीण भारतीय भाग भारतीय मानसिकता पुरुषप्रधानता भारतात आहे, हे सत्यस्थिती आहे. पण 1984मध्ये ज्यावेळी माझा जन्म झाला होता त्यावेळी राजस्थानची परिस्थिती आणि विशेष रूपेण नागौरची परिस्थिती खूपच विपरीत होती. आपण 1991, 2001, 2011च्या सेन्सससुद्धा बघितला तर स्त्री आणि पुरुषांचे शिक्षणाच्या जे दर असतं, शिक्षण दर, त्याच्यामध्ये सर्वात जास्त दरी जे होती ते राजस्थानमध्ये होती आणि राजस्थानमध्ये सुद्धा नागौरमध्ये होती. पण माझे वडील, मी ज्यावेळी 9वी-10वीमध्ये होती त्यावेळी माझे लग्नाचे सुद्धा प्रयत्न अनेक नातेवाईकांनी केले. अनेक माझे वडिलांचे मित्र किंवा त्याचे सिनियर ऑफिसर सजेस्ट करायचे, पण त्यांनी संघर्ष केला. माझी आईनी सुद्धा अनेकदा संघर्ष केला की नाही, काहीही असो मी यांना शिक्षण पूर्ण करून देणार. अँड इट वॉज नॉट इझी. मतलब लेट मी बी व्हेरी फ्रँक, कारण अनेकदा घरात भांडण असायचे की हे मुलींना जास्त शिकवतात, भाग जाएगी लड़की, भाग जाएगी का जो डर होता है गाँव में, इंटरकास्ट शादी कर लेगी और इस तरह का सारा रहता था डर. पण आईवडिलांमध्ये खूप हिंमत होती, खूप संघर्ष केला त्यांनी. नंतर माझे मिस्टर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्येच मला भेटले. कुठेतरी तो संशय सिद्धसुद्धा झाला, बट त्यांनी मला खूप सपोर्ट केला. ज्यावेळी मी निर्णय केला की मी UPSCची तयारी करणार, मी त्यांनासुद्धा सांगितले होते तुम्हीसुद्धा तयारी करा. पण त्यांनी सांगितले नाही, मी तर RBIमध्ये खुश आहे, पण मी तुम्हाला आयुष्यभर सपोर्ट करणार. IAS ऑफिसर, IPS ऑफिसर असतील तर संघर्षाचे प्रश्न अप्रतिम होऊन जातात. तर त्यांनी सांगितले की आय टोल्ड हिम की माझी कुठे पोस्टिंग होणार, कुठल्या राज्य मिळणार, काहीच नक्की नाही. आणि नंतर सुद्धा विविध जिल्ह्यांमध्ये पोस्टिंग होते. आपले आयुष्य कसे जगणार आपण आणि मुलंसुद्धा. तर त्यांनी सांगितले होते की तुम्ही निश्चिंत राहा, मी हाऊस हस्बंड होऊन जाणार. तर तशा खूप आश्वासनकारक भूमिका माझ्या मिस्टरांनी घेतली आणि आत्तापर्यंतसुद्धा ते मला मुलांची अपब्रिंगिंगमध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये आणि माझ्या आयुष्यभरात आत्तापर्यंत करिअरच्या सगळ्या संघर्षामध्ये खूप सपोर्ट करतात. दुसरं तुम्ही असं म्हटलात की तुमच्या पतीकडनं पण तुम्हाला खूप सपोर्ट मिळाला. 2 मुलं आहेत तुम्हाला. आता तुम्हाला एकीकडे प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच कौटुंबिक जबाबदाऱ्या पण पार पाडाव्या लागतात. अशा वेळेला ही ताऱ्यावरची कसरत कशी तुम्ही जमवता? ही ताऱ्यावरची कसरत आहे आणि कितीही आपण प्रगतिशील झालो तरी घरातली जबाबदारीमध्ये कुठेतरी महिलांचे जास्त रोल आहे. आणि असला तर कारण केअर इकॉनॉमी जे आहे किंवा केअर गिविंगचा जे रोल आहे ते महिलाचं असणारच. जे एक इमोशनल सपोर्ट फॅमिलीला देण्याचा रोल आहे, ती कसरत नक्कीच आहे. पण अनेकदा ज्यावेळी इमर्जन्सी असते, आपल्या कामामध्ये इमर्जन्सी आहे, कुठेतरी डिझास्टर आला किंवा कुठे कोविडचा जे काळ होता त्यावेळी खूप कामाचा ताण होतात, त्यावेळी मी माझ्या कामावर पूर्णपणे होती आणि माझे मिस्टर मुलांना सांभाळत होते कारण ते वर्क फ्रॉम होम करत होते. पण ज्यावेळी नॉर्मल्सी आहे, आपण नॉर्मल ऑफिस ड्युटीमध्ये आहोत, तर आम्ही ॲडजस्ट करतो. मला कुठे बाहेर ट्रेनिंगसाठी जायचे, कुठे बाहेर कामासाठी जायचे तर मिस्टर गॅप घेतात, त्यांना कुठेतरी करायचे तर मी गॅप घेते आणि घरच्या कामामध्ये आम्ही फुल सपोर्ट एकमेकांना करतो. माझ्या सासऱ्यांचा सुद्धा खूप सपोर्ट आहे, ते सुद्धा आमच्या समवेतच राहतात आणि त्यांनी सुद्धा मला खूप एक फुल्ली अंडरस्टँडिंग फॅमिली म्हणून ते सपोर्ट करतात. कधीही मला विचारला नाही की इतका उशिरा का झाला ऑफिसमधून येताना. अँड अ व्हेरी 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 सपोर्टिव्ह फॅमिली आय हॅव गॉट.
कामाच्या तणावाचा किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट आताच काही म्हणजे आठवड्याभरापूर्वीच एक घटना घडली होती. ॲना सेबॅस्टियन नावाची एक महिला CA सनदी लेखापाल होती आणि त्या काम करत म्हणजे अतिताणामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबियांनी मग आरोप वगैरे केले. कुठे ना कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून आपली एक लाईफस्टाईल किंवा वर्किंग स्टाईल अशी झालेली आहे की खूप काम आणि त्याचबरोबर स्ट्रेस. आणि तुमचा तर जॉब असा आहे की एकीकडे राजकीय नेते त्यांचे सगळे टँट्रम्स आणि दुसरीकडे सामान्य जनता त्यांचे प्रश्न, अशा दोन मोठ्या म्हणजे आपण त्याला म्हणतो दोन बेचक्यात हे सनदी अधिकारी काम करत असतात. अशा वेळेला स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोफेशनली हे तुम्ही कसं सांभाळता? स्ट्रेस नक्कीच आहे, पण मी स्ट्रेसला खूप पॉझिटिव्हली बघते. मला असे वाटते की तणाव आपल्याला आपली जे क्षमता आहे ते वाढवण्याचा अवसर देतो. एक आहे की आपण स्ट्रेस कशा पद्धतीने घेतात. कुठल्याही कामाला कोणी राजनेता, तुम्ही सांगितले कुठल्याही राजनैतिक प्रतिनिधींनी तुम्हाला फोन केला आणि तुम्ही बिघडून जाणार तशी गरजसुद्धा नाही. कारण आपण लोकसेवामध्ये आहोत तर नागरिक येणार, मोर्चे येणार, निवेदन येणार, लोकप्रतिनिधींचे फोन येणार, रातबेरात फोन येणार आणि ते विचारतील की याची ट्रान्सफर करा, याच्या प्रमोशनची मीटिंगमध्ये बघा किंवा याचं निवेदन तुम्ही बघून घ्या. यू हॅव टू हॅव अ व्हेरी पेशंट इयर. से अगर लोकसेवामध्ये तुम्ही आहात तर तुम्हाला नक्कीच लोकांना ऐकण्याची तर नक्कीच तुमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही वाईट बघून जरी आपण नाही बघितला ना तर आपण एक्सेप्ट करतो की ठीक आहे, लोकसेवा में आए हो तो लोग आपके पास आएंगे आणि ते तुम्हाला प्रश्न विचारणार, ते तुमच्याकडून मागणी करणार, अनेकदा अशा सुद्धा असू शकतो की उलट बोलणार. पण एक्सेप्टिंग दॅट दे आर ऑल्सो गोईंग थ्रू अ लॉट. अँड दुसरा, स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी कुठल्या तरी छंद असला पाहिजे. मला वाटते की माणूस, आपण लहानपणामध्ये खूप छंद असतो. चित्रकला आवडते, खेळणे आवडते किंवा पोएट्री आवडते किंवा सिंगिंग आवडते. ज्यावेळी मोठे होतात काम 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 आणि दुसऱ्या कुठल्याही आपल्या जीवनाला पक्ष नसतो. म्हणून आपण आपल्या स्ट्रेसला शॉक ऑब्झर्वर म्हणून काहीच ठेवत नाही. मला माझे स्वतःचे खूप छंद आहे. मी खूप पुस्तकं वाचते आणि पेंटिंग्स करते, पोएट्री करते, आय लिसन टू म्युझिक, आय वॉच मूवीज वेन एवर आय गेट टाईम. आणि कारण माझी फॅमिलीसुद्धा आहे तर मी असे ॲक्टिव्हिटीज घेते जे फॅमिलीच्या समवेतसुद्धा होऊ शकते. तर माझ्या पेंटिंग करताना माझ्या मुलांच्या समवेत मी पेंटिंग करते किंवा मूवी अशीच पाहते जे मुलांच्या समवेत बघता येऊ शकते. आणि म्युझिक आम्ही सगळे फॅमिली एकत्र अलेक्सावर ऑन करून म्युझिकसुद्धा ऐकतो. तर देर हॅज टू बी समथिंग एल्स टू युअर लाईफ विच ॲब्झॉर्ब्स युअर शॉक अँड स्ट्रेस. मी तुमच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांकडे येतो. म्हणजे मला आठवतं आहे की मी स्वतः तळी कव्हर केलेलं आहे. तुम्ही तिथे होतात. म्हणजे तुमची जेव्हा व्हिजिट होती त्याच्या थोडा वेळापूर्वी मी तिथे पोहोचलो होतो. मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा एका छोट्या मुलाला त्याची डेड बॉडी काढत होते आणि मी जेव्हा ते रिपोर्टिंग करत होतो तेव्हा माझ्या डोळ्यातनं पण अश्रू आले होते. आणि ऑन एअर मी ज्या वेळेला बोलत होतो तेव्हा माझ्या आवाजातला गहिवर त्याच्यात जाणवत होता. माझी जबाबदारी पार पडताना पण मला कुठेतरी ते इतकं मनाला लागून राहिलं होतं. तुम्ही तर असे अनेक प्रसंग बघितले. तळीतला मी स्पेशली तुम्हाला प्रसंग विचारतो की ती घटना घडल्यानंतर तुम्हाला केव्हा कळली आणि तुम्ही कशा पद्धतीने पुढे मग, कारण ज्या पद्धतीने ती घटना तुम्ही हाताळली त्याबद्दल तुमचं कौतुकही झालं. काय तो सगळा प्रसंग होता? त्या महाडमध्ये, पोलादपूरमध्ये खूप पाऊस पडत होता आणि डिस्ट्रिक्ट डिझास्टर कंट्रोल रूममधून आम्ही रेग्युलरली मॉनिटर करत होतो तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी. कारण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा माणगाव वगैरे त्या दिवशी पाऊस, रेड अलर्ट होता, तर खूप ठिकाणी पाऊस पडत होता. रायगडमध्ये जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने जी आयडेंटिफाय केलेली साईट्स होती जिथे लँडस्लाईड होऊ शकत होता, लँडस्लाईड प्रोन, तिथून आम्ही सगळ्या लोकांना इव्हॅक्युएट सुद्धा केलं होतं. तळी गाव त्या लिस्टमध्येच नव्हता आणि म्हणून एक त्या ठिकाणी अशी दुर्घटना होऊ शकते ही कल्पना सुद्धा येणे शक्य नव्हता. आणि ती घटना घडल्यानंतर ज्यावेळी कॉल आला, मी अलिबागमधून तिथे मूव्ह केला तात्काळ. काही लोक माझ्यापूर्वी तिथे पोहोचू शकले होते आणि विविध, कारण अशी घटना घडल्यानंतर तात्काळ आकडे सुद्धा येत नाही आणि खूप वर होता, रस्ते सगळे विस्कळून गेले होते, दलदल होता. कारण सावित्री नदीमध्ये खूप मोठा पाऊस आल्यानंतर आणि
ते बाढ होती तिथे म्हणून जाणेसुद्धा शक्य नव्हते. तर आमच्या गाड्या सगळ्या अडकून राहिल्या होत्या. नंतर ते बोटीमध्ये बसून जशा तशा आम्ही त्यापर्यंत पोहोचलो. तुम्ही जसं सांगितले असे अनेक प्रकरण कसे आम्ही सामोरे जातो. जसं तुमची अवस्था झाली होती, इट इज नॅचरल. कारण मी महाडमध्येच एक बिल्डिंग कोलॅप्ससुद्धा झाली होती. तिथे सुद्धा तिथे सुद्धा 36 तास त्या ऑपरेशनमध्ये तिथेच त्याच ठिकाणी उभी राहिली होती. 19 तासानंतर माझे काही स्टाफनी मला सांगितले होते, मॅडम थोडा वेळ तुम्ही रेस्टसाठी निघा. पण तिची सुद्धा माझी इच्छा नव्हती. पण समहाव एव्हरीबडी कन्व्हिन्स्ड अँड आय वॉज जस्ट गोईंग. अँड इतने मी ते आपले NDRFचे जे अधिकारी होते त्यांचे एकदम उल्हासपूर्वक शब्द आला की एक मुलगा वाचला 4 वर्षाचा. आणि तिथेच त्याच ठिकाणी जसे मृत्यू आहे तसेच जीवनाचा सुद्धा. पण तोंडात म्हणजे डोक्यातून अश्रू झरत होते सगळ्यांचेच. कारण तो 4 वर्षाचा मुलगा बाहेर आला जिवंत. नंतर 36 तासानंतर एक 67 वर्षाची महिला मेरून असतात ती जिवंत आली. इथे सुद्धा तळियेच्या ऑपरेशनमध्ये जास्त जे भावनात्मक करणारी अवस्था होती. कारण 2 दिवसानंतर नागरिकांनी हात उभे केले. आणि मी त्यांना खूप सांगत होते की एव्हरी रेस्क्यू ऑपरेशन अँड एव्हरी रेस्क्युअर बिलीव्ज इन मिरॅकल्स. आणि मी तिथे महाडची पूर्वीची बिल्डिंग कोलॅप्समध्ये ते 2 मिरॅकल म्हणून पाहिले होते. हा जो इमोशनल क्वेश्चन आहे बघा, मला त्यावरच यायचं आहे. कारण सनदी अधिकारी म्हणजे असा करारी, एकदम धडाकेबाज आणि त्याला फिलिंग्ज नसलेला, नियमांवर चालणारा, अशी एक प्रतिमा असते. दुसरीकडे असंही असतं की अनेकदा बदल्या झाल्या म्हणजे तो अधिकारी खूप ग्रेट आहे, खूप म्हणजे डॅशिंग आहे असं समजलं जातं. खरं तर तो गैरसमज आहे. कारण तुम्हाला काही सॉफ्ट स्किल तुमच्यामध्ये असावे लागतात. आणि एक प्रशासकीय अधिकारी, तुम्ही जेव्हा एखादा जिल्हा त्याचं प्रशासन करत असता, तर हा इमोशनल क्वेश्चन किंवा या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या वाटतात तुम्हाला? मला वाटते की फक्त स्त्री अधिकारी म्हणूनच नाही, अधिकाऱ्यांमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये इमोशनल कॉशंट असला पाहिजे. पण विशेष रूपेण मी जे एक गोष्ट पाहते की महिला अधिकारी झाली किंवा महिला राजनीतीमध्ये आले किंवा कॉर्पोरेटमध्ये आले, कुठेतरी समाजसुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा करतो की या महिलामधला स्त्रीतत्व आता कमी झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पौरुष आला पाहिजे, विच इज नॉट विमेन एम्पॉवरमेंट. माझ्या पर्सनल ओपिनियन हे आहे की महिला सक्षमीकरण मीन्स दॅट a lady becomes more and more woman. A woman becomes more woman and in her own true self she enjoys it. आणि म्हणून जी सेन्सिटिव्हिटी किंवा जी इमोशनल अंडरस्टँडिंग महिला आणू शकता प्रशासनामध्ये, जी संवेदनशीलता महिला आणू शकतात. म्हणूनच आपण सांगतो ना की 33% रिझर्वेशन आणा किंवा महिलांचं प्रतिनिधित्व वाढवा, पोलीस क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व वाढण्याची गरज आहे किंवा ज्युडिशरीमध्ये. कारण जे महिला तत्व किंवा महिलांच्या प्रशासनिक शैली जे आहे, ज्याच्यामध्ये जरी इमोशनॅलिटी असेल, जरी संवेदनशीलता असेल, पण ती चांगलीच आहे म्हणून आणलीच पाहिजे. आणि पुरुषसुद्धा संवेदनशील झाले तर अत्यंत उत्तम. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही त्या खुर्चीत बसत असता, त्यावेळेला असे प्रश्न जेव्हा समोर येतात त्यावेळेला तुमच्या मनात काय भावना असतात? मला की आम्ही संविधानची शपथ घेऊन देशामध्ये सामाजिक, राजनैतिक, आर्थिक न्याय आणण्यासाठी जी संविधानची प्रस्तावना आहे त्याच्याशी आमची सगळ्यांची बांधिलकी आहे, लोकसेवकांची सगळ्यांची. आणि म्हणून पुनर्वसनाचे प्रश्न असो किंवा डिझास्टरमध्ये रिलीफ देण्याचे प्रश्न किंवा अन्य डे टू डे रुटीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, त्याच्यामध्ये सुद्धा लोकांवर काय अवस्था आहे, लोकांची काय अवस्था आहे ती समजून घेण्यासाठी एम्पॅथी खूप गरजेची आहे. अनलेस वी पुट आवरसेल्व्स इन टू देअर शूज वी विल नेवर अंडरस्टँड की एक गावाचे लोक काय करणारे वारंवार मोर्चे आणतात, वारंवार सांगतात की आमच्याकडे पाणी नाही आणि आमचं पाणी मुंबईला जातो किंवा नवी मुंबईला जालो. खूप समजून घेण्याची खूप गरज आहे. सगळे अधिकारी असे आहे असं नाही. अनेकदा अडचणी खूप रूल्स अँड रेग्युलेशनची सुद्धा आहे. आणि आपल्या देशामध्ये अनफॉर्च्युनेटली कालच इनफॅक्ट एक मी वर्तमानपत्रात वाचलं होतं की सिटिजन्स अप्रोच कोर्ट मच बिफोर इट इज टाईम टू अप्रोच कोर्ट. आणि लिटिगेशन खूप असतात. म्हणून प्रॉब्लेम्सला इवन जे सेन्सिटिव्ह अधिकारी आहे, चांगले अधिकारी आहे, जे समजून घेतात, त्यांनासुद्धा सोडवणे
साठी एकतर पर्याप्त कालावधी मिळत नाही, मिळाली तरीही ते रूल्स आणि लिटिगेशन वगैरेमध्ये अनेकदा अडकून जातात. असं कधीतरी वाटलंय का, खूप हेल्पलेस वाटलंय, खूप आपल्याला असं वाटतं की परिस्थितीवर मी मात करू शकत नाही आहे, असं कधी वाटलं? आतापर्यंतच्या 12 वर्षाचे अनुभव आहे महाराष्ट्रामध्ये. मला वाटते की आपण करू शकतो काम. आणि मला माझ्या रायगड, मुंबई उपनगर, मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करण्याचा जे अनुभव मिळालेला आहे, पालघरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, जे काही काम तुम्ही चांगली इंटेन्शनने सुरू करतात, बोनाफाईड इंटेन्शन, स्वतःसाठी नाही, कुठल्या तरी प्रचार प्रसारासाठी नाही, कोणाला दाखवण्यासाठी नाही, कोणाला प्रसन्न करण्यासाठी नाही, गरजेचे आहे, नागरिकांसाठी आहेत, जे तुम्ही क्लीन इंटेन्शनने सुरू करतात ते नक्कीच तुम्ही पूर्ण करू शकता. फक्त एक जे अडचण आहे, जे पूर्ण कालावधी होत नाही. बट इवन दॅट डझंट स्टॉप. कारण मी बघितलेलं आहे की जे काम मी मुंबई उपनगरमध्ये सुरू केले किंवा रायगडमध्ये सुरू केले, नंतर जे अधिकारी आले त्यांनी पूर्ण करून घेतले. अगदी तुम्हाला तुमचे जसे विचार आहेत तसंच तुम्हाला यश उत्तरोत्तर मिळो. तुमची आता कारकीर्द अवघी 12 वर्षाची आहे, मात्र पुढच्या कारकिर्दीत सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने लोकांचा विचार करून पुढे जावं अशी आमची शुभेच्छा. नारी हे सृजनाचं प्रतीक आहे आणि या नारीने जो सृजनाचा वसा घेतलेला आहे तो जर प्रशासनात आपण आणला तर अधिक चांगलं काम होऊ शकेल, अशा पद्धतीची ही मांडणी आहे. आणि त्याच पद्धतीनं निधी चौधरी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.